ते खाली बसून घ्या. रोडवर जे बांधले त्यांना दिसलं पाहिजे. आपल्याला जी सूचना आली होती गावांकडून त्या सूचनेप्रमाणे सगळ्यांनी पालन करायचं. आपण खाली बसा सगळे खाली. मध्ये जो पैसे सोडायला तसे मी आता रस्ता चेक केलं रस्ता करेल मोकळा बरोबर असा मध्ये आणि आपल्या अंतरवाली जमायला बरोबर तिथे जाऊ द्या. रस्ता मोकळा करा इकडून जा असं पुरा रस्ता मोकळा करा महिलाच्या मध्ये जायचं नाही तर मला चालता येत नाही. मग इतक्या लांब नाही होऊ शकत. मग एक घंटा लागेल तिथे जायला. आपल्या गावकडे फक्त गावकरी हॅलो जे मधल्या महिना आहे ना मधल्या महिन्यात सेक्टरमध्ये मला इकडे रस्ता करायचा इकडे कुठून काय तुम्ही लोक आनंदराव इकडे कुठं इकडे रस्ता असतो इकडं काय गावकरी मी म्हणतो गावकरी इकडं हो आम्हाला जायला रस्ता करा बरोबर मध्ये आळं तयार करा महिलांनी गोड आळं तयार काय करावं मग जाऊ बाळाला तुम्ही खाली बसा नाही तर बाहेर जा. इथं फक्त गोल आळं करायचं मोठं महिला फक्त मागासारखा चारी बाजूला गोल आळं करायची. पुढे ते जागा करतो बरोबर कसं करा जागा बोलावं करा करा बोला आणि एवढं सगळ्यात कसं बसायचं वरती ऐका ना ऐका एक मिनिट ऐका. जर ती जागा नाही झाली ना तर आम्हाला येताच येणार नाही. कारण गावातल्या 100 महिला आहे आणि मला ती थोडी आली 1-1.5 घंटा लागणार. तेवढी जर जागा झाली तर कसं भरायची तिथे माग फक्त सरका उठवून जाऊ नका. फक्त माग सरका सगळ्या महिला हाताने सोडायचे. त्याचा अर्थ असा एका महिलाने हात लावला तरी सगळ्या महिला हाताने सोडायचा आपला. तुमच्या मनानेच तुम्ही करायला पाहिजे जागा सगळ्या जणी मला सगळे पाठीमागे चालतात. तुम्ही पुरुष मंडळी त्याशिवाय इकडे सगळे सूचना करा. पुरुष बांधव सगळे मागे सरका. तुम्ही मागे सरकले त्यांना मागे सरकता येईल. सरका पाठीमागे सगळे पाठीमागे. आपसात बोलू नका. गोंधळ कमी करा. आपसात कमी बोला. पाठीमागे सरका. सगळ्यांनी खाली बसा. पाठीमागचं बांधव खाली बसा. ते मंडपच्या समोरचे सगळे खाली बसा. करा हातवर सगळे इकडे बघा. करा हातवर बसा खाली सगळे. सगळे खाली बसा.
जे काही स्वयंसेवक सूचना देत आहेत त्यांचं तंतोतंत पालन करा. आपण सगळे खाली सरा, पाठीमागे सरका आणि खाली बसा. मागे सरका सगळे, पाठीमागे सरका. जय शिवाय. हे पहा, दादा जरी काही प्रातिनिधिक स्वरूपात महिलांच्या हस्ते उपोषण सोडणार असले तरी 4 वाजेपर्यंत वेळ याच्यासाठी घेतला की महाराष्ट्रातून ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांच्या हाताने त्यांनी उपोषण सोडण्याचा संकल्प केला. काही प्रतिनिधी काही महिलांचा जरी हात लागला तरी ते उपोषण महाराष्ट्रातल्या सर्व महिला भगिनीच्या हाताने सोडल्यासारखंच आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करायचे. स्वयंसेवक सूचना देतात त्यांचं आपण सर्वांनी तंतोतंत पालन करायचं. आणि जो काही आता रस्ता तयार केला ना तो रस्ता तसाच ठेवायचा. अगोदर आपल्या गावातल्या महिला भगिनी तिथून जातील आणि त्यानंतर दादा जातील. रस्ता तसाच ठेवायचा सगळ्यांना. 10 दिवसाच्या उपोषणामुळे अत्यंत अशक्तपणा आले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांची काळजी घ्यायची. कुठेही चेंगराचेंगरी करायची नाही, ढकलाढकली बिलकुल करायची नाही. आहे त्या जागेवर स्थिर बसून राहायचं. जयशिवाय. हे पहा, सूचनेकडे लक्ष द्या सगळे. आपण सगळे आंतरवालीमध्ये कायम या ठिकाणी आलेल्या महिलांची काळजी घेत असतो, बरोबर आहे. सगळे विशेष करून पुरुष बांधव आपण सगळी जबाबदारी भगिनी म्हणून त्यांची काळजी घेत असतो. आपण काय करू आता, आपण सगळे बाहेर जायचं आणि महिलांना आतमध्ये घ्यायचं. इकडे मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आहेत. सगळे बाहेर चला सगळे बाहेर. सगळे अगदी हे समोरचा भाग आहे हा पूर्ण रिकामा करायचा. आपण महिलांना जागा देऊ. दादांची सूचना आहे आपल्या सगळ्यांना. स्वयंसेवक पण बाहेर यायचे. स्वयंसेवकांनी इकडे या. पाठीमागचे थांबा. आता आहे तसे थांबा. तुम्ही जागा खाली बसा. फक्त महिलांना जागा द्या. आणि स्वयंसेवक आतमध्ये या सगळे इकडे. मग ते स्वयंसेवक आतमध्ये या म्हणजे काय होईल, महिलांमधला गोंधळ कमी. दरवाज्यातले माणसं जरा ते वर वा. सीसीटीव्हीचे लाईटचं वायर जरा वर हात करू नका. त्याला बंद पाडताना तरी जरा एक वर खाली आता जरा खाली समोरचे खाली बसा. महिलांसाठी 10 पोर्शन ऍक्टिव्ह आहे. तुम्ही सगळे खाली बसा. दादा इकडे बघा. त्यांना इकडे बघा. महिलांसाठी जी जागा आहे आणि मीडिया प्रतिनिधीसाठी जागा आहे. आपण सगळे बाजूला सरतो. खाली बसा. खाली बसा. यामध्ये मध्ये बसू द्या. मध्ये बसू. गावातल्या महिलांमध्ये घ्या सगळ्या. स्वयंसेवक तुम्ही काय करा, थोडं एका साईडला महिलांना जागा जातो. गावातल्या महिलांना मध्ये जाऊ द्या. गावातल्या ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांना मध्ये बसायला जागा करा. त्यांना मध्ये जाऊ द्या. चला गावातल्या महिला सगळ्या मध्ये या. मध्ये इकडचे तुम्ही जागा करा त्यांना. तुम्ही बाजू सगळ्या त्यांना जागा द्या. महिलांना जागा करा. सरका मागं सरका. या सभा मंडपामध्ये माणसं हनुमान यांना सांगा. तुम्ही सांगा यांना सर्व माझं त्यांना सगळ्यांना.
मंदिराच्या वर असलेले परत एक तुम्हाला सूचना आहे, मीडिया प्रतिनिधीला कुठलाही त्रास होणार नाही, आपण काळजी घ्यायची, त्यांची फ्रेम डिस्टर्ब होणार नाही, त्यांना पूर्ण सहकार्य करा, तुमच्यामुळे धक्का लागणार नाही, काळजी घ्यायची. बसू दे त्यांना, मध्ये बसू दे. पुरुष तुम्ही पाठीमागे सर समोरचे खाली बसू दे, आहे तिथंच खाली बसू दे. दादांची सूचना आहे, त्यांना खाली बसू दे, आहे तिथंच खाली बसू, आहे त्या जागेवर खाली बसा. सरकार राजू सगळे तुम्ही सरकार सगळे महिला बसल्या खाली, महिला खाली बसा. तुम्ही मला पुढे दिसून द्या, या महिला खाली बसवा, नाही त्यांना पलीकडे टाका, पलीकडे टाका, मला दिसू द्या, तर ते पुढचं पाहणार आहे काय. त्याला बसा कसं खाली, महिला खाली बसा, मधल्या खाली बसा, खाली बसा. अरे मधल्या महिला खाली बसा लवकर. बरं मागे सारखा थोडी थोडी, मागे सारखा थोडे थोडे, म्हणजे महिलाला मोकळी जागा होईल. मागे सारखा, समोर घे, पुढे खाली बसा. तुमचे मागच्या रोडवरच्या लोकांना दिसून द्या. बसा बसा, महिला खाली बसा, महिला जागेवर खाली बसा, महिला जागेवर खाली बसा. रोडचे पोरं खाली बसणार आहे, तेव्हा असं करणार आहे. एक कुटुंब भरलाय त्याची जागा नाही, चौकोन भरलाय, दोन लोकांना दिसत ना, थोडं खाली बसा. खाली बसा, बसा जागेवर बसा. उगा महिला पुढे जायचं काम ना करू, आता राहिलेलं आहे. जागा आहे तिथं बसा, जागा आहे तिथं बसा. हो सरकार मागे सरकार, मागे सरकार, मनाने सरकारणारे लोक जळाले पाहिजे. आपल्यावर असं आपण मागे सरकारला पाहिजे, लोक जळाले पाहिजे. सरकार मागे सरकार सांगितलं की मागे सरकारने कामं केले. चला बापू, चला चला या. झोप लागली. मीडियाच्या बांधवांना जी सूचना आलेली आहे, त्या सूचनेप्रमाणे आपले जे काही सोशल मीडियाचे बांधव आहेत, त्यांनी वरती मीडिया प्रतिनिधी आहेत, एकमेकांच्या फ्रेम डिस्टर्ब होणार नाही, अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करायचं. महिला तुम्ही जायला बसा ना, पुढं 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 उघडण्याकडे पाय चोरी इथं आहे, त्यांना जागा मिळाला नाही तिकडे जागेवर बसा, जागेवर घंटा लागून त्याचा काही विचार नाही, मग चालता येत नाही. थोडं मागे सरकार, दोन महिला जागा नसतं त्यांना बाहेर काढा. तिथं बाहेर पुढच्या टाकून द्यायच्या दोघे तिघे, त्या इकडे पुढच्या जाऊन डिस्टर्ब करायचं, काम करायचं. तुमच्या घरी धावा इकडे पाडला याला लाईव्ह करायचं तर कोणत्या बटन आपल्या फेसबुकला लाईव्ह. नेट नाही बरं, रेकॉर्डिंग करी, रेकॉर्डिंग
तुम्ही खाली बसणार सगळे करण्याचं सगळं आम्ही एक वर्ष जास्त बोलायच नाही पण तुम्ही एक दिवस आले पण तुम्ही सांग म्हणून आम्हाला नाही दाखवत पुढं वाटतो आता हे खाली बसताना महाराजाला द्या म्हणजे दोन होता ना दोन पिक्चर आपल्या दारात बसायला आण ना पुढे गेला समोरच्या पोरं खाली बसाले रोडवरच्या दिसांना बसा खाली मला आरडा लागला होता असा आरडा जातो वाटतं महाराष्ट्र सगळा ठेवून निघाला कारण खाली बसा काय झालं रे काय नाही करीत पाणी काय नाही करीत मला ऐकायला येतं तुम्ही काय म्हणता ते पाणी आहे म्हणता काय करतंय पाणी त्या का पाण्यात मागच्या किती जीव तर चालला यार तुम्ही जोरक जात नाही का तिथं तोरक ते राडा सुरूच राहणार आहे तुम्ही जोरक तिथं जात नाही का तोरक ते चालूच राहणार आहे हा चला मी यायला लागला हा, हा. बसा खाली बरोबर आता इथले कोणी झालू नका बर का आता सरपंच इथले कोणी झालू नका आता खाली बोलणार नाही आम्ही आता खाली काय बोलायचं आता कोणी हालू नका सरपंच नाव आहे तुम्ही अजून सुटलं नाही आता हे काय जरा वाटला म्हणजे हा हो या रस्ता मोकळा ठेवा
स्वयंसेवक त्यांना घेऊन येत आहेत. बाकीच्यांनी आपण रस्ता मोकळा करून द्यायचं काम करा. स्वयंसेवक त्यांनी त्यांना धरलेलं आहे, बाकी कोणी डिस्टर्ब करू नका. त्यांनी त्यांना धरलेलं आहे, ते फक्त दोघं जण धरतील, बाकी रस्ता मोकळा करा. एक मराठा, एक मराठा, कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला, बरोबर जाऊ तुम्हागे बरो, बरोबर जाऊ तुम्हागे बरो, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. माईक बंद करा, ठेवा. सूचना द्यायच्यात नाही, माईक बंद ठेवा. डबल दोन माईक चालू करू. पाठीमागचे गर्दी कमी करा, पाठीमागचे बांधव गर्दी कमी करा. पाठीमागून लोटू नका, फक्त पाठीमागून करत असतात. दहा दिवसाच्या उपोषणाला आलेल्या अशक्तपणामुळे जाताना थोडी चक्कर आल्यासारखी झाली. आपण जागा रस्ता ठेवा, हवा येऊ दे त्यांच्याकडे. कोणती गर्दी कमी करा, या सभा मंडपाच्या भोवतालची गर्दी कमी करा, या व्यासपीठाच्या भोवतालची गर्दी कमी करा. चटकन हवा येऊ दे त्यांना, मोकळ करा. समोरचे बाजूला व्हा, फक्त स्वयंसेवक त्या ठिकाणी आहे, जागा मोकळी करा. समोरच्या बाजूला सरका, स्वयंसेवक त्यांना घेऊन येत आहे. या महिला खाली बसत आहे, तरी तुम्ही खाली बसा पटकन. हा जो रस्ता आहे ना, स्वयंसेवक आहे. हा, आवाज येतोय सर्वांपर्यंत? आवाज येतोय का? सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची आता. एक मराठा, एक मराठा, बरोबर तुम्हागे बरो, छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की जय जिजाऊ. मनोज तुम्हागे बरो, मनोज तुम्हागे बरो, जय जिजाऊ. स्टेजवरती गर्दी कमी करा, स्टेजवरती गर्दी कमी करा. स्टेजची तेवढी क्षमता नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर विराजमान आहे, गर्दी कमी करा. बोल चला, गाण्यासाठी बघा. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. एक मराठा, मनोज तुम्हागे बरो, मनोज तुम्हागे बरो,
स्टेजच्या खाली उतरा पटकन. स्वयंसेवक बाकीची मंडळी खाली घ्याय. पूर्ण व्यासपीठ हलायला लागले. डाटा बंद करायला सांगा सर. डाटा बंद करा मोबाईल. नाही काय करत नाही चालू आहे. 10 दिवसापासून दादांचं उपोषण या ठिकाणी चालू होतं. मोबाईल डाटा मोबाईलचे नेटवर्क बंद करा सर्वांनी. मीडियाच्या बांधवांना डिस्टर्ब होणार नाही, त्यांना कुठलाही अडथळा येणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची. मोबाईल डाटा बंद करा. मोबाईल डाटा बंद करा सांगा. बाकीचे खाली बस.